सर्व योगिक साधकांना माझा नमस्कार. प्राणायामाच्या सिरीजमधला माझा हा पुढचा व्हिडिओ. आपण 3 बंध पाहिले: जालंधर बंध, उड्डाण बंध आणि मूलबंध. तिन्ही बंधांचा स्वतंत्रपणे अभ्यास केल्यानंतर, त्यात चांगली प्रगती झाल्यानंतर तिन्ही बंधांचा एकत्रित अभ्यास म्हणजे त्रिबंध, याला महाबंध असं म्हटलं जातं. आणि ह्या महाबंधामध्ये तिन्ही बंधाचे जे काही फायदे असतात, तर ते सगळे फायदे या महाबंधामध्ये एकत्रितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि या महाबंधाचे फायदे तर प्रचंड आहेत. आध्यात्मिक उन्नती तर होतेच, परंतु त्याचबरोबर आपली एनर्जी लेवल जी असते ती वाढते, उत्साही वाटायला लागतं, मन शांत होतं. आणि ग्रंथांमध्ये तर ह्याचं जरामरण दूर होते असं सांगितलेलं आहे. म्हणजे वृद्धत्व लवकर येत नाही, तरुणपण टिकून राहतं, असं ग्रंथांमध्ये याचा उल्लेख सांगितलेला आहे. तर हा जो महाबंध आहे याच्यामध्ये आध्यात्मिक उन्नती अशा पद्धतीने होते की आपली जी सप्तचक्रे असतात ती सप्तचक्रे जागृत होतात या महाबंधाच्या सरावाने किंवा अभ्यासाने. तर ह्या महाबंधामुळे ही सप्तचक्रे जागृत झाल्यानंतर त्यानंतर पुढे कुंडलिनी जागृती होते असं ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. तर हा महाबंध आपण कसा करायचा तो पाहूया. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचे. मी पद्मासन घातलेलं आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची. दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ ठेवा. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. हा बंद करताना पहिल्यांदा आपल्याला जालंधर बंद बांधायचा आहे, मग मूल बंद आणि मग उड्डाण बंद. आणि सोडताना पहिल्यांदा मूल बंद सोडायचा आहे, मग उड्डाण बंद आणि मग जालंधर बंद असं सोडायचं आहे. पहिल्यांदा श्वास घ्यायचा. श्वास घेतल्यानंतर जालंधर बंद बांधायचा, मूल बंद बांधायचा आणि उड्डाण बंद बांधायचा. आणि थोडा काळ स्थिर राहायचं. आपोआप तिथे कुंभक होतो. कुंभक म्हणजे श्वासरहित अवस्था. आणि त्या श्वासरहित अवस्थेमध्ये जितका वेळ आपल्याला राहता येणं शक्य आहे तितक्या वेळ राहायचं. आणि जेव्हा आपल्याला श्वास सोडावासा वाटेल तेव्हा आपल्याला क्रमाक्रमाने बंद सोडायचे. पहिल्यांदा मूल बंद सोडायचे, नंतर उड्डाण आणि मग जालंधर बंद. तर हे कसं करायचं ते आता आपण पाहूया. डोळे अलगद मिटून घ्या. पाठीचा कणा ताठ ठेवा. मन शांत. पूर्ण शरीर आपल्याला शिथिल करून घ्यायचं आहे. श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या आणि जालंधर बंद बांधा. पुन्हा एकदा करणार आहोत. अशा पद्धतीने हा महाबंध आपल्याला करायचा आहे. त्याचा कालावधी किती वेळ ठेवायचा, तर सुरुवातीला जेवढा वेळ आपल्याला स्थिर राहता येणं राहता येणं शक्य आहे तेवढा वेळच ठेवायचं आहे. आणि हळूहळू सरावाने हा कालावधी आपण 2 ते 3 मिनिटापर्यंत वाढवत नेऊ शकतो. असा हा महाबंध मृत्यूलाही जिंकणारा असं त्याला म्हटलेलं आहे. तर हा महाबंध नक्कीच करून पहा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत